विकास शेठ गोगावले मित्रमंडळ व सिद्धेश शेठ युवा मंचच्या वतीनं युवासेना वतीनं नामदार भरत शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना बियाणे वाटप। पोलादपूर तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी विकास शेठ मित्रमंडळ, सिद्धेश शेठ युवा मंच तसेच युवासेना पोलादपूर यांच्या वतीनं नामदार भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही बियाणे वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाला शेतकरी वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। यावर्षी हा कार्यक्रम नामदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवकांच्या आशास्थान कोकण कोर कमिटी सदस्य व जिल्हा परिषद सदस्य विकास भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। कार्यक्रमात शेतकरी बांधवांना विविध प्रकारच्या बियाणांचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी सभापती अविनाश शिंदे, उपसभापती सौ अनिता अनिल भिलारे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, सरपंच विकास नलावडे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, उपतालुका प्रमुख संजय मोदी, सतीश शिंदे, कृष्णा नरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे, शहर प्रमुख सुरेश पवार, नगरसेवक विनायक दीक्षित, संदीप कदम, भरत चोरगे, उपकृषी अधिकारी रवींद्र कुंटे तसेच युवासेना, शिवसेना व महिला आघाडीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। उपकृषी अधिकारी रवींद्र कुंटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं। सामूहिक शेतीला अधिक प्राधान्य देऊन सुफलम करण्यासाठी आमिर खान चषक स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शेतकरी गटांनी सहभागी व्हावं असं सांगितलं। कृषी विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असंही त्यांनी नमूद केलं। कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे यांनी आपल्या भाषणात नैसर्गिक शेतीसोबतच आधुनिक व अभियांत्रिकी आधारित प्रगत शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावं असं सांगितलंय। नामदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ताराम मोरे यांनी केलं तर कार्यक्रमाचं आयोजन विकास शेठ मित्रमंडळ, सिद्धेश शेठ युवा मंच, युवासेना पोलादपूर यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। प्रतिनिधी सिद्धेश पवार।